राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एवं महाराष्ट्र के दिवंगत उप मुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार की जयंती के अवसर पर 22 से 27 जुलाई 2026 तक नागपुर शहर और जिले में जनसेवा सप्ताह आयोजित किया जाएगा। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे के मार्गदर्शन तथा जिला प्रभारी सांसद राजेंद्र जैन की उपस्थिति में रक्तदान शिविर, निःशुल्क स्वास्थ्य जांच, वृक्षारोपण, किसानों के लिए आधुनिक कृषि एवं इकाई कार्यशाला, युवा नेतृत्व प्रशिक्षण, महिला स्वास्थ्य एवं सशक्तिकरण कार्यक्रम, स्वच्छता अभियान, वारकरी सेवा और खिलाड़ियों का सम्मान जैसे अनेक जनहितकारी कार्यक्रम होंगे। 27 जुलाई को भव्य समापन समारोह तथा सांस्कृतिक झांकी निकाली जाएगी, जिसमें स्वर्गीय अजित पवार के जन कल्याणकारी कार्यों और विकास यात्रा को प्रदर्शित किया जाएगा, जिसकी जानकारी अनिल अहिरकर ने पत्र परिषद में दी है। 22 ते 28 पर्यंत जे कार्यक्रम आम्ही करणार आहोत ते आमचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे साहेबांनी तुम्हाला सर्व विदित केलेलंच आहे। त्यांच्यापासून महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्यांचे कार्यक्रम प्रत्येक कार्यालयात व्हावे असं ते जाहीर केलं। हा फार मोठा सन्मान आहे आमच्या नेत्याचा असं आम्हाला वाटते। त्याकरता आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये किंवा सरकारी सर्व ऑफिसेस आहे त्या ठिकाणी सुद्धा फोटोचं वाटप आम्ही करणार आहोत आणि ठरवलेलं आहे। शासकीय कार्यक्रमात कोणता फोटो लागेल तर सार्वजनिक जीवनात कोणता फोटो वापरायचा हे सुद्धा आम्हाला प्रदेशकडून मिळालेलं आहे। शिवभरतीचा कार्यक्रम 22 ते 28 आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घेणार आहोत। याचा उद्देश एकच आहे, त्या जनतेकरता असा नेता व्हावा का जो जवळपास दादा 7 ते रात्री 11 पर्यंत कंटिन्युअसली काम करायचे। आज सुद्धा मी जिल्हा नियोजन समितीची मीटिंग होती, मला तिथे थोडं अडचणीचं वाटलं की मीटिंग 11ची होती, 12ची होती, मला वाटतं ती 1 वाजता सुरू झाली, बरोबर आहे। तर तेव्हा दादाची आठवण झाली की दादाची वेळ जी होती त्या वेळेनुसार किती मोठा नेता असला तर तो वेळेवर नाही आला तर तिथेच त्यांना सुरुवात होते सांगत होते की वेळेचं बंधन ठेवायला पाहिजे, कारण की तुमचा सुद्धा किंवा आठवड्याचा 1 तास कोणाचाही वेळ वाया घालवणे योग्य नाही। आम्ही मुंबईला जात होतो तर काम असेल तरच या, अदरवाईज येऊ नका। मंत्र्यांना सांगायचे काम होत असेल तर कार्यकर्त्यांना यश म्हणा किंवा नो म्हणा, हेलपाटे लावू नका, हा त्यांचा डायलॉग होता। असं व्यक्तिमत्व आपल्यातून दिसतं। यांच्याकरता आमचं कर्तव्य आहे की त्यांचं सर्व कार्याला जनतेपर्यंत पोहोचवावं व ते करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आपणास निमंत्रित करतो आहे। प्रत्येक कार्यक्रम आपण जनतेपर्यंत पोहोचवावा अशी आपल्याला नम्र विनंती आहे। खूप खूप धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दादांच्या जयंती प्रित्यर्थ 22 तारखे ते 28 तारखेपर्यंत सातत्याने सर्व कार्यक्रम पूर्ण शहरभर आम्ही राबवणार आहोत व पूर्ण जिल्ह्यामध्ये आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे साहेबसुद्धा बसलेले, माझे कार्याध्यक्ष श्रीकांतजी शिवणकर, आमचे विभागीय अध्यक्ष व पदाधिकारी बसलेले आहेत। आम्ही पूर्ण नागपूरच्या 6 विधानसभामध्ये व ग्रामीणच्या 6 विधानसभामध्ये 13 विधानसभामध्ये 13 तालुक्यामध्ये म्हणजे 6 विधानसभा 13 तालुके या ठिकाणी पूर्ण लोकांकरता राबवण्यात येणारे कार्यक्रम, ज्याला आपण म्हणतो रोग निदान शिबिर, ब्लड डोनेशन कॅम्प, त्यांच्याविषयी लोकांनी अवेअरनेस यावा याकरता स्वच्छता अभियान, असे अनेक कार्यक्रम, जनसेवेचे कार्यक्रम आम्ही या पिरियडमध्ये राबवणार आहोत व 28 तारखेला एक आम्ही दादांची रॅली व्हेरायटी स्क्वेअरपासून आम्ही काढण्याचा आमचा मानस आहे। आमचे कार्यकर्ते या सर्व कार्यक्रमाकरता फार उत्सुक आहे। आमची पूर्ण तयारी झालेली आहे। सातत्याने सार्वजनिक नागपूर शहराच्या सर्व कार्यालयामध्ये दादांचा फोटो लावून त्यांचं जयंती करावी असा आदेशसुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे यांना मिळालेला आहे। त्याकरता सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत व दादांचे कार्य जनमानसात पोहोचावे हा यामागचा उद्देश आहे। नागपूर ग्रामीणमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, त्यानंतर महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर, महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक महिलांना आता कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आज वाढत आहे, तर कॅन्सरची तपासणी, अशा वेगवेगळे शिबिर, स्वच्छता अभियान, असे वेगवेगळे शिबिर आम्ही आयोजित करत आहोत। 13ही तालुक्यात 7 दिवसपर्यंत कंटिन्यूस आमचे कार्यक्रम आहेत। त्यानंतर आम्ही फिल्म दाखवणार आहोत त्या समाजातल्या लोकांना, त्या दादांनी केलेले काम त्या फिल्मच्या माध्यमातून लोकांना अनेकांना माहीत आहेत, ती माहिती झाली पाहिजे। दादांच्या अनेक योजना आहेत, त्या योजना माहीत झाल्या पाहिजे। त्या योजनाचं काही वाटप आहे आम्ही तिथे करणार आहोत, सायकली वाटप आहे, काही रिक्षा वाटप आहे, ते वाटपसुद्धा ग्रामीण भागात आम्ही करणार आहोत। अनेक महिलांना त्या लाडकी बहिणीच्या माध्यमातून अनेकांचे पैसे मिळाले नाहीत,
त्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांचे पैसे का मिळाले नाही त्याचंसुद्धा आम्ही नियोजन करून प्रत्येकाला दादांनी केलेलं काम पोचण्यासाठी आम्ही 13ही तालुक्यामध्ये एक विविध कार्यक्रम आम्ही घेत आहोत. किती लोकांना याचा लाभ होईल काय अंदाज? आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये कमीत कमी 1,500 ते 2,000 लोक प्रत्येक तालुक्यात लाभार्थी राहतील असं माझा पूर्ण अंदाज आहे.